आणि पंचमहाभूतामध्ये नाम सुद्धा अडकत नाही. मग हे तीनही निकष या तिघांनाही आपल्याला वापरायचे आहे. लौकिक जगाला नामाचं महत्व कळत नाही आणि जर कळालं असतं तर कमीत कमी कीर्तनामध्ये का होईना ज्या ज्या वेळेला विठ्ठल विठ्ठल भजन होते त्या वेळेला हाताने टाळी वाजून लोक विठ्ठल विठ्ठल म्हटले असते, पण म्हणत कबूल झाले बुवा, म्हणत नाही. याचा अर्थ काय? लौकिक जगाला नामाचं महत्व कळत नाही. पहिला निकष संपला. बरं, काळाची सत्ता नामावर चालत नाही, उलट त्या नामाने तो काळ पळतो. आणि कसा पळतो? दड 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 काळा बाबुडिया सुतला कळी काळा बाबुडिया रे, सुतला कळी काळा बाबुडिया रे, सुतला कळी काळा बाबुडिया रे. म्हणजे लौकिक जगाला नामाचं महत्व कळत नाही म्हणून नाम अलौकिक आहे. काळाची सत्ता नामावर चालत नाही म्हणून नाम अलौकिक आहे. आणि तिसरा निकष मी तुम्हाला सांगितलाय, कोणता? पंचमहाभूतामध्ये नाम अडकत नाही. आणि कसं अडकल? पंचमहाभूतापेक्षा नाम मोठं आहे ना. असं म्हणतात की पृथ्वीपेक्षा 10 पटीने पाणी मोठं आहे, पाण्यापेक्षा 10 पटीने तेज मोठं आहे, तेजापेक्षा 10 पटीने वायू मोठा आहे, वायूपेक्षा 10 पटीने आकाश गगन मोठं आहे. आणि या गगनापेक्षा वा ज्ञानदेव पुसे निवृत्तीशी ताड आणि गगनाहुनी वाढ नाम आहे. म्हणून पंचमहाभूतामध्ये नाम सुद्धा अडकत नाही. म्हणजे नाम हे अलौकिक आहे.